नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विषयाला हात घालण्यापूर्वी थोडी आधी एक पूर्वसूचना द्यायची आहे की हळूहळू करत लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत आणि अनेकांचा जो आग्रह आहे त्यामुळे परत एकदा तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीचा अंदाज आणि अभ्यास मांडणारं एक पुस्तक मी लिहावं. गेल्या 2-2.5 महिन्यापासून याविषयीचा आग्रह दिवसेदिवस वाढत चाललेला आहे आणि सध्या म्हणजे गेले 4-5 दिवसापासून मी त्या पुस्तकासाठी थोडी जमवाजमव सुरू केली आहे. अर्थात माझा अंदाज या निवडणुकीत 2024च्या काय होईल हा अंदाज माझा तयार आहे. किंबहुना यापूर्वी मला वाटतं मिरज, कोल्हापूर, पार्ला अशा ज्या यूट्यूबर्सच्या आमच्या परिसंवादाचे कार्यक्रम झाले त्यामध्ये मी तो अंदाज व्यक्तसुद्धा केलेला आहे. पण नुसते आकडे सांगणं यांनी निवडणुकीचं राजकारण आणि निवडणुकीचे निकाल समजत नाहीत की त्यावरचे अंदाज कसे मांडले जावेत हेही समजत नाही आणि म्हणून पुस्तक आवश्यक असतं. त्यानिमित्ताने मी त्या पुस्तकाच्या सध्या तयारीच्या गडबडीत आहे आणि म्हणून थोडंफार प्रमाणात ह्या प्रतिपक्षच्या व्हिडिओ बनवण्यामुळे थोडा व्यत्यय येतो आहे. वेळ मिळत नाही, धावपळ होते. वेगवेगळ्या घडामोडी बातम्या बघायच्या, त्यातून काय वेगळा पैलू काढता येतो का यासाठी प्रयत्न करायचा, ही जी माझी धावपळ चालू आहे. त्यामुळे आपोआपच प्रतिपक्षावर थोडा एक काय म्हणाल परिणाम होतो. असो, तर लवकरच ते पुस्तक येईल. पण दरम्यान एक आणखीन सूचना देण्यासारखी आहे की 2014 आणि 2019 या निवडणुकांचे अंदाज व्यक्त करणारे आणि खरे ठरलेले माझे अंदाज यावर्षी जी पुस्तकं आहेत त्याचं पुनर्मुद्रण करण्याचा सुद्धा मी प्रयत्न करतो आहे, विचार करतो आहे. त्याविषयी लवकरच घोषणा करीन. आता आपण विषयाकडे वळू. विषय असा आहे की नावडत्याचा सल्ला. आपल्याकडे म्हण आहे ना, नावडतीचं मीठ अळणी. म्हणजे पूर्वीच्या काळातल्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा आम्ही चांदोबामधून वगैरे वाचल्यात की राजाला 2 राण्या होत्या, त्यापैकी एक आवडती होती आणि दुसरी नावडती होती. आता नावडतीला राणी का करून घेतलं हा विवेकवादी प्रश्न त्या काळात बालपणी सुचला नाही, पण त्याच्याकडे जायची गरज नाही. पण नावडती म्हणजे तिने केलेलं काही राजाला आवडत नाही आणि तरीही त्याची राणी असते. हा काय युक्तिवाद होता मला कल्पना नाही, पण त्यातूनच एक वाक्प्रचार किंवा उक्ती मराठी भाषेत आलेली आहे की नावडतीचं मीठ अळणी. म्हणजे काय, तर नावडतीने कितीही स्वादिष्ट स्वयंपाक केलेला असला आणि ते सगळ्यांना जो स्वयंपाक आवडलेला असला तरी राजाला मात्र तो स्वयंपाक आवडत नाही, कारण तो बनवला आहे नावडतीने. आणि म्हणून मग याच्यात मीठ टाकलं नाही असं तो म्हणतो, पण मीठ टाकलेलं असतं पण ते राजाला खारट लागत नाही, मीठ आहे असं वाटत नाही. आणि त्याचं कारण ती नावडती असते, त्यामुळे तिचं मीठसुद्धा खारट नसतं, अळणी असतं. मुद्दा असा असतो की आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत, म्हणजे जे सगळे मोदी विरोधक आहेत हे प्रामुख्याने मोदींचे विरोधक नाही आहेत, अजिबात नाही आहेत. ते मोदींचा द्वेष करतात. मोदी हे त्यांच्यासाठी नावडती व्यक्ती आहे आणि त्यामुळे मोदी जे जे काही करतील ते चूक कसं आहे एवढंच ते सांगू शकतात. पण मोदींनी काहीच केलं नसेल 9 वर्षामध्ये पंतप्रधान म्हणून, तर मग त्यांची जी काही थोडीफार लोकप्रियता दिसते ती का दिसते याचा अर्थ सरळ आहे की काहीतरी केलेलं आहे, पण या लोकांना ते दिसणार नाही. आणि त्यामुळे मोदी नावडते आहेत तर त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट ही चुकीचीच ठरवली जाते किंवा ती चुकीची ठरवण्यासाठी बौद्धिक युक्तिवाद केला जातो. पण अनेकदा मित्रांनो असं असतं की आपल्याला जे नावडतं आहे ते सुद्धा कदाचित उपयोगी ठरू शकतं, उपयोगी पडू शकतं. आणि म्हणून असे नावडत्यांचे सल्लेसुद्धा निदान ऐकावेत आणि त्यात आपल्यासाठी काही उपयुक्त आहे काय शोधावं. आणि यासाठी मी अगदी सोपं उदाहरण तुम्हाला देईन
की एखाद्या ठिकाणी कचरा टाकलेला असतो, उकिरडा पडलेला असतो, उकिरडा माजलेला असतो, जो तो येतो कुठेही त्या चौकाच्या कोपऱ्यावर तो कचरा टाकून देत असतो आणि आपणही त्यात असतो. नको नको त्या सगळ्या वस्तू आपण तिकडे फेकून देतो. त्या सगळ्या टाकाऊ म्हणून फेकून दिलेल्या असतात. पण त्या उकिरड्यामध्ये मुंग्या असतील, डोंगळे असतील, उंदीर, घुशी, मांजरं, कुत्रे, अगदी गायीसुद्धा, गायी म्हैशीसुद्धा त्या कचऱ्यात काहीतरी तोंडी लागेल म्हणून शोधत असतात. आणि माणसंसुद्धा प्लॅस्टिक पुठ्ठा किंवा काय धातूचं मिळालं तर ते भंगारवाल्याला विकण्यासाठी गोळा करत असतात. याचा अर्थ मित्रांनो, जे टाकाऊ असतो, उकिरडा असतो, त्यात देखील काहीतरी उपयुक्त मिळू शकतं, पण शोधक वृत्ती असली पाहिजे. असे लोक उकिरड्यावर सुद्धा जातात. मग आपल्या जीवनामध्ये जर एखाद्या नावडत्या व्यक्तीकडून जर काही आपल्याला सांगितलं जात असेल, सल्ला दिला जात असेल, तर तो आपल्याला नावडला तरी ठीक आहे, हरकत नाही. तो नावडता माणूस आहे, त्याची गोष्ट प्रत्येक नावडती आहे. पण त्यामध्ये कदाचित आपल्या हिताची एखादी गोष्ट असेल, आपल्या फायद्याची एखादी गोष्ट असेल, तर भले त्याच्यासमोर नाही, पण त्याच्या पाठीमागे ती स्वीकारून आपली चूक सुधारणं गैरलागू बिलकुल नसतं, कारण ते आपल्याला फायदेशीर असतं. मला आठवतं की ज्या वेळेला शिवसेनेत उभी फूट पडली, तेव्हा मग या सगळ्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन, कोण असतील जे भाजपबरोबर गेलेले 40 आमदार एकनाथ शिंदेबरोबर गेलेले, त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन मोठमोठ्या सभा घेण्याचा सपाटा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे वगैरे वगैरे मंडळींनी लावला होता. त्यामुळे मला आठवतं त्याप्रमाणे रत्नागिरी, दापोलीला कुठेतरी उद्धव ठाकरे यांची सभा घेतली मोठी. तर त्याच मैदानात रामदास कदम यांच्या पुढाकाराने एकनाथ शिंदेंचीही मोठी सभा झाली. त्यावेळेला राज ठाकरेंनी दिलेला एक सल्ला मला आठवतो, आवडतो. तो योग्य सल्ला होता की त्यांनी मिटिंग घेतली की तुम्ही उत्तर द्यायला मिटिंग घेत बसाल तर त्यातच वेळ जाईल. त्यापेक्षा सत्ता हातात आली आहे, तिचा जनतेसाठी अधिकाधिक उपयोग करून जनतेचा दुवा मिळवा, तो तुम्हाला पुढे फायद्याचा पडेल. हे उत्तर तात्पुरतं माध्यमामध्ये बातम्या रंगवण्यापलीकडे त्याचा उपयोग नाही आहे. त्यापेक्षा जनतेच्या मनात तुमच्याविषयी चांगलं मत होणं, आस्था निर्माण होणं, याला प्राधान्य द्या. म्हणूनच असल्या गोष्टीमध्ये, म्हणजे ज्यातून एक राजकीय पक्ष म्हणून तुमची लोकप्रियता, पक्षाची लोकप्रियता, पक्षाची मान्यता वाढत नाही, अशा गोष्टीत अडकू नका, असं राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना जाहीर दिलेला सल्ला मला आठवतो. तो कितपत स्वीकारला गेला माहीत नाही, कारण पुढच्या काळात कुठेही उत्तर सभा म्हणून एकनाथ शिंदे यांनी मोठ्या सभा घेतल्या नाहीत. म्हणजे उद्धव ठाकरे किंवा अशा कोणी उबाठा शिवसेनेच्या आव्हान सभा झाल्या, त्याला उत्तर द्यायला शिंदे गटाकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. पण वर्षभरानंतर जेव्हा तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडला, तेव्हा शरद पवारांनी घोषणा केली होती की आता मी पक्ष नव्याने बांधायला सुरुवात करणार आहे. आणि जे जे मला दगा देऊन गेलेत त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना आव्हान देणार आहे. आणि पहिल्यांदा त्यांनी मला वाटते शिरूर किंवा कुठलं तरी जागा जाहीर केली होती, अजून तिथे सभा झालेली नाही. पण छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेला येवला आणि धनंजय मुंडेंचा परळीकुटचा मतदारसंघ आहे, तिथे मात्र शरद पवारांनी सभा घेतली होती. पण मजा अशी की अजितदादांनी त्यांना उत्तर द्यायला सभा घेतल्या असं झालेलं नाही. हां, छगन भुजबळ म्हणाले होते कुठे कुठे सभा घेत फिरणार आहात, कुठे कुठे सभा घेत फिरणार आहात, आणि तुम्ही जर बोललात तर आम्हालाही बोलावं लागेल, आम्हाला उत्तर द्यायला लागेल, आम्हाला उत्तर सभा घ्यावी लागेल, असं अजितदादा बोलले होते. पण प्रत्यक्षात शरद पवारांनी केलेले आरोप किंवा उठवलेल्या वावड्या यांना उत्तर द्यायला अजितदादा कुठे गेले नाहीत. आणि आता तर काल परवा अजितदादांनी थेट जाहीर करून टाकलं की तुम्ही कसलेही आरोप करा, कुठेही आव्हान सभा घ्या, त्याला उत्तर द्यायला आम्ही तिथे येऊन सभा घेणार नाही.
हे अजितदादांनी सांगून टाकलं. ते ऐकून मला बरं वाटलं, कारण राज ठाकरे ही व्यक्ती किंवा त्यांचं राजकारण अजितदादांना खूप आवडतं असं मला बिलकुल वाटत नाही. थोडक्यात राज ठाकरे हा माणूस अजितदादांसाठी नावडता आहे, पण त्या नावडत्या माणसाने एकनाथ शिंदेंना दिलेला सल्ला अजितदादांनी अंमलात आणला असेल तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण असल्या आव्हानातून टाळ्या पिटणाऱ्या मीडियातल्या प्रेक्षकांची मजा होते, पण तुमच्या पक्षाला त्याचा कुठलाही लाभ होत नसतो. हा आजवरचा इतिहास आहे. माध्यमात जिंकणारे, रोजच्या रोज जिंकणारे प्रत्यक्ष निवडणूक किंवा राजकीय आखाड्यात पराभूत होत असतात. हा इतिहास आहे. म्हणून जी गोष्ट अनुत्पादक आहे, राजकीयदृष्ट्या निरुपयोगी आहे, त्या गोष्टीच्या मागे लोक टाळ्या वाजवतात. म्हणून धावायचं आणि आपली ऊर्जा त्यामध्येच खर्चून टाकायची, ही चुकीची पद्धत आहे. मग सांगणारा राज ठाकरे आहे, एवढ्यासाठी तिकडे पाठ फिरवून चालणार नाही. तर आपल्या पक्षाचं कल्याण किंवा भलं कशात आहे याकडे लक्ष देऊन तुम्ही वागला पाहिजेत. ही राजकारणातली राजकीय पक्षाची गरज असते. आणखीन एक गोष्ट आहे, ज्या वेळेला राष्ट्रवादीत फूट पडली त्यानंतर आपण कोर्ट कचेऱ्या करणार नाही असंही शरद पवार म्हणाले होते. पण प्रत्यक्षात काल परवा निवडणूक आयोगामध्ये त्याविषयीचे युक्तिवाद होता, तेव्हा त्यांची गरज नसतानाही तिथे जाऊन वेळ घालवत बसले. दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे यांची. उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुळातच कोर्ट कचेऱ्या, कायद्या, लोकशाही या गोष्टीवर विश्वास ठेवणारा नाही. सतत रस्त्यावर कार्यकर्ते उतरवून ज्यांनी आपलं राजकारण आणि आपली राजकीय भूमिका सामान्य जनतेच्या, महाराष्ट्रातल्या जनतेच्या गळी उतरवली, असा जो पक्ष आहे तो आरोपी म्हणून कायम कोर्टात जात राहिला. पण पोलीस संरक्षण मागणं, कोर्टात जाऊन खटले करणं, कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा करणं, असला प्रकार बाळासाहेबांच्या हयातीमध्ये शिवसेनेने कधी केलेला नाही. कोणीतरी तुमच्या विरोधात याचिका केली, खटला भरला म्हणून शिवसेना किंवा शिवसेनेचे नेते कोर्टात गेलेले आहेत. पण आपल्यावर अन्याय झाला आहे ही भूमिका घेऊन शिवसेना कोर्टात जात नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या काळात रस्त्यावरची, गल्लीतली आणि शाखेतली शिवसेना संपली आहे. ती आता पक्षातूनही फुटली आहे. आता ती फक्त कोर्ट कचेरे आणि कज्जे दलाली यापुरती शिल्लक उरलेली आहे. इथे परत मी चुलत भाऊ जो आपल्याला आवडत नाही त्या राज ठाकरेचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मान्य केला असता तर गेल्या सव्वा वर्षामध्ये कोर्ट कचेऱ्या करण्यात आपल्या साधनांचा, साधनसामुग्रीचा आणि आपल्या ऊर्जेचा जो अपव्यय उद्धव ठाकरे यांनी केला तो केला नसता तर एवढ्यात टक्कर देण्या इतकी शिवसेना उभी राहिली असती, उभाटा शिवसेना. पण ते केलेलं नाही. आणि आपली शिवसेना ही रस्त्यावरची संघटना आहे, रस्त्यावरचा पक्ष आहे हे ओळखून ज्या प्रकारे एकनाथ शिंदे कोर्ट कचेऱ्या करण्यापेक्षाही लोकांमध्ये जाऊन काम करत आहेत, ती म्हणूनच खरी शिवसेना ठरते. कारण त्यातून लोकांचा प्रतिसाद मतदार म्हणून मिळत असतो. म्हणून म्हटलं की नावडत्याचा सल्ला भले आपल्याला आवडत नसला तरी त्यामध्ये आपल्यासाठी अनेक उपयुक्त गोष्टी दडलेल्या असतात. खुद्द शरद पवारांची गोष्ट घ्या, ते पण तिथेच फसले. खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यावेळेला शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच खरी आहे असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला होता, तेव्हा आता कोर्ट कचेऱ्या वगैरे करण्यापेक्षा नवं नाव, नवं चिन्ह घेऊन कामाला लागलं पाहिजे. कारण नाव आणि चिन्हाला महत्त्व नसतं, जनमानसात तुमचं जे स्थान असतं आणि जमिनीवर जी तुमची संघटना असते त्यावर आधारित निवडणुकीत तुम्हाला यश मिळतं. म्हणून कोणी यापूर्वी इंदिरा गांधींनी काय केलं, कोणी काय केलं याचे दाखले शरद पवारांनी फेब्रुवारी महिन्यात दिले होते. पण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शरद पवारच
कोर्ट कचेऱ्यांच्या युक्तिवादाला जायला लागले. सांगण्याचा हेतू असा मित्रांनो, तुम्हाला नावडणाऱ्या ज्या गोष्टी असतात, नावडणारी जी व्यक्ती असते ती आवडलीच पाहिजे असा हट्ट नाही. पण त्या गोष्टीमध्ये, त्या व्यक्तीकडून सांगण्यात आलेल्या गोष्टीमध्ये जर काही तथ्य असेल आणि ते आपल्याला दूरगामी जगण्यामध्ये, व्यवहारामध्ये किंवा राजकारणामध्ये उपयुक्त ठरणार असेल तर त्याकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे. उपयुक्त असेल ते त्याचं अनुकरण पण केलं पाहिजे. भले ज्याने सल्ला दिला आहे त्याला श्रेय देऊ नका, पण ते ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे. मला असं वाटतं की ज्या प्रकारे अजितदादांनी उत्तर सभा करणार नाही हे घोषित केलं आणि तसं न बोलता एकनाथ शिंदे आपल्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात, तो म्हणूनच स्तुत्य आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांचं अनुकरण करावं असं मला वाटतं. अर्थात ते त्यांच्या भल्यासाठी आहे, माझा स्वार्थ काहीही नाही. जितके, आणि कारण बघा मित्रांनो, कारण समजून घ्या. जितकी ताकद कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी लावलेली आहे, काय ती 17 लाख ॲफिडेविट करून घेतली, प्रतिज्ञापत्र लोकांकडून भरून घेतली. याला मॅन अवर्स लागतात, साधन संपत्ती लागते, तुमचे काय ते तेवढे स्टॅम्प पेपर लागतात, पैसे खर्च झाले, वकिलांचा खर्च झाला. अधिक 17 लाख ॲफिडेविट्स गोळा करायची, तर त्या ॲफिडेविटसाठी तितक्या माणसांना आणि शिवसेनेच्या त्या विभागातल्या गटनेते, गटप्रमुख, शाखाप्रमुख यांना राबावं लागलं. हे कोर्टासाठी केलं, त्याऐवजी ते सामान्य जनतेच्या अडीअडचणींसाठी केलं असतं तर किती लाभ झाला असता. हे केलं तुम्ही, ठीक आहे, दाखवायला, बातम्यांसाठी त्याचा उपयोग झाला. पण निवडणूक आयोगात त्या ॲफिडेविट्सला कवडीची किंमत मिळाली नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतो की आपली ताकद जी काय मर्यादित आहे ती कुठे वापरायची. अवघ्या काय 2-3 कोटी लसींचे डोस हे मोदींनी परदेशी पाठवले, छोट्या छोट्या देशात पाठवले, 40-50 देशात पाठवले. आज आंतरराष्ट्रीय राजकारणात त्या 2 कोटी डोस जे पाठवण्यात आले त्याचा आपल्या बाजूने वापर मोदी सरसकट करत असतात. हे छोटे छोटे 50-60 देश, आफ्रिकेतले बहुसंख्य, लॅटिन अमेरिकेतले देश, हे मोदींच्या मागे जागतिक नेता म्हणून ठामपणे उभे राहिले. लक्षात घ्या, 300-350 कोटी लस आपल्याकडे तयार झाली, त्यापैकी 2-3 कोटी, 1% पण नाही, परदेशी पाठवली. पण त्या किमान लसीचा किती कमाल उपयोग मोदींनी केला. तसाच पक्ष पातळीवर व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याकडे जी कमीत कमी साधनं आहेत त्याचा योग्य आणि कमाल उपयोग जर तुम्ही केलात तर तुम्ही यशस्वी होत असता. आणि इथेच या सगळ्यांची गल्लत होते. कारण आम्ही सांगायला गेलो तर तुम्ही कोण शहाणपण शिकवणार आहे असं उलटं बोललं जाणार. पण आम्ही जे सांगितलेलं असतं ते नावडतं असलं तरीही त्याचा फायदा तुम्हाला होत असेल तर तो करून घेतला पाहिजे. कारण तुम्ही ऐकलं नाहीत तर आमचा काहीच तोटा होत नसतो आणि ऐकलं तरी आमचा फायदा होणार नसतो. ही साधी सरळ गोष्ट आहे. आणि म्हणून नावडतीचं मीठ, अळणी वगैरे बोलणं सोपं आहे, पण व्यवहारता नावडतीचं मीठ म्हणजे काय आहे हे तपासून बघायला हरकत नसते. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.